सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप
टाळ्या वाजवा विठोबा रखुमाई वर हात करून टाळ्या वाजवा वाजवा पण विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा झोपा रखुमाय विठोबा रखुमाई विठोबा कुमार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई चिदानंद गादे देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गायन
माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडे आवडे गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडे गुण गायन आवडे नलगे मुक्ती धन संपदा संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडे आवडे गुण गाईन आवडे संत संग देवी सदा संत संग देवी सदा संत संग देई सदा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेचे माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडे आवडे गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आमासे सुखे घालावे आमासे गुण गाईन आवडे आवडेचे माझी सर्व जोडे तुका तुकाने गर्भवासी सुखे घालावे आमासे सुखे घालावे आमासे गुण गायन आवडे गुण गायन आवडे विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेची दान नारायण महाराज देगा देवा हेची दान 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 देगा
गुण गाईना आवडी गुण गाईना विठ्ठल 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 तुझा विसर न भावा गोड गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी विठ्ठल 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 विठ्ठल
सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरुची ते नमस्कारो आता मस्तक हे पायावर वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावर वार करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संता मस्तक हे पायावरे हे पायावर मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर या वार करे संताच्या वार करे संताच्या या वार करे संताच्या मस्तक हे पायावर वार करे संताच्या वार करे संताच्या या वार करे संताच्या वारकऱ्याचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वरादी सकळ संतांना नमस्कार करून आपण आपल्या ह्या वाङ्मयी सेवेकडे जाऊ. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाच्या जवळ मागतात. काही काही साधकाला वाटत असेल तेच आम्हाला म्हणू लागले की मागू नका. कारण वारकरी म्हणलं साधू म्हणलं की कोणालाही काही मागत नाही. आणि आज तेच मागतात. याला काही शास्त्रीय कारणं असतात. याला शास्त्रातला व्याघात दोष असं म्हणावं. कोणता दोष? व्याघात दोष. आपल्याला एक सांगतात पुन्हा दुसऱ्याला एक सांगतात. जसं आपल्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणले आसोनी संसारी जीवे वेगू करी जिव्हे वेगू करी. संसारात राय भजन कर म्हणले. आनंदात संसारात राय आणि नामस्मरण कर. संसारी असावे आसोनी नसावे सारे असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे सारे असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा सांगितलं आपल्याला महाराजांनी की संसारात आनंदाने राय भजन कर. संसार कर म्हणणारे तेच आणि तेच माऊली अखेरच्या अभंगात म्हणतात लटका व्यवहार. मग आम्ही लटका समजावा का खरा? मला काय म्हणावं? व्याघात दोष. एका ठिकाणी महाराज म्हणजे भक्ती सोपी आहे, दुसऱ्या अभंगात म्हणजे कठीण आहे. पहा महाराज भक्ती कशी आहे ते म्हणजे कठीण आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी इतकी कठीण आहे महाराज. मग भक्ती कठीण आहे तर आम्ही कशाला जाऊ त्या भक्तीच्या मार्गाला? तुकाराम महाराज म्हणजे अरे भक्ती कठीण नाही, भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा बहु पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवया पापा
भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य ना गावे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एक खुंट दे भक्ती पंथ बहु सोपा निराळे या पापा येणे जाणे खेपा येणे एक खुंट महाराज म्हणतात सोपा भक्तीचा मार्ग आहे. बस भक्ती पंथ बहु सोपा. पापाचा नाश करतंय असं पुण्य आहे या भक्तिपंथामध्ये. पुण्य नागवे या पापा हे जन्म मरण येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. सोपं आहे. मग कठीण आहे तेच म्हणले आणि सोपंही. मग आमचा काय आमचा भ्रम होणार. पुष्कळचे अभंग आहेत महाराज. तीर्थयात्रेला जायही म्हणले आणि एका ठिकाणी मध्ये जाऊन काय करता. मग जावं करा. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे हात चालावया पाहे तू आपली पाहे तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळ काळ असे दुरी ठेला 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 जाय म्हणतात तुकाराम महाराज. उलट दुसऱ्या अभंगात म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देवरो कडा सज्जनी. म्हणजे दोन्हीकडून बोलतात. आपल्याला मागूनही म्हणतात आणि तेच मागतात. हो मागून आहे. आता ह्याच्या विषयी सांगायचाच राहिला नाही कारण आपल्याला टाईममध्ये जायचं आहे ना. आपलं उड्या मारीच कीर्तन भाग होतंय. उड्या मारीच आणि कीर्तनही आहे नाही. सगळेच कामं झाले पाहिजेत आपले. मागून आहे. पण मागतात महाराज. पण केव्हा मागावं हा विषय आहे. देणारा मागा म्हणलं घ्या म्हणलं तर मला मागावं. आपल्याला देव बोलला का मागा म्हणला का. मागा म्हणत नाही. उलट आपण दर्शनाला आलं तिथे खाली बघतो. त्याला वाटतं आले मागायला काहीतरी. काय जे जे इथं येतात मागायला येतात का देवाला द्यायला येतात. मागायला सकाळी दर्शनाला आलं की काहीतरी मागणारच. जय देवा खुशाल ठेवा इतकं तरी म्हणणार. लेकराला काही हो देऊ नको वगैरे वगैरे. आपण त्याच्यात मागायला येतो का त्याला द्यायला. तुकाराम महाराजाला वाटणार जे जे माणूस येते देवा तुला मागायलाच येते. कोणाकोणाचं तरी कर्ज उचललंच रे. द्या मो द्या आमचं द्या आमचं. प्रत्येक माणूस जर मागतच आहे तुला देवा. किती जणांची उचल केलीस. सगळ्याचा उचल करतो कोणाचं परत करीत नाही. त्याला काय म्हणा. याचे 1000 रुपये त्याचे 200 रुपये त्याचे 100 रुपये कोणी गेली का कावा देतो. तुकाराम महाराज विनोदानं बोले दिवाळ खोर नारायण
हरी आ, दिवाळखोर नारायण दिवाळखोर नारायण खोर नारायण भोग नारायण सर्वारे ऋण त्याचे गौदरी. हो. असा सवतीच्या संसारावर करू नका ना, मला कळत नाही आणि तुम्हाला सुधरलं मग ते गे ते बघ सगळ्या जगाला सांगायला ती आता कसा वेळ यायचा ते बरोबर करा आवाज द्या सगळ्या महाराष्ट्रात फिरायला आपला कार्यक्रम म्हणजे यावर्षीचा ठाला विठाला विठ्ठल 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 तो खूप बरा आहे म्हणतात दिवाळखोरा दिवाळखोर नारायण तुझवरी बहुताचे भजन करायचं देव आपल्याला बोलतो आपला काय वैरी नाही तो आपल्यालाही बोलतो देवाला आपल्याला बोला वाटणं झाले का बोलत नाही अहो आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर वागत गेलो तर त्याला आनंद होईल ना त्याच्या मनात वेगळं आपण करतो दुसरंच बोलणार नाही आणि त्या देवाला जर बोलतं करायचं असेल तर भजनाशिवाय मार्ग नाही एकच करावं जसा शेतकरी आहे ना झालेला माल आरतीवर नेऊन घालायचा उचल करायची नाही नुसतं नेऊ टाकायचं उचलायचं नाही का तरी म्हणेल ना वाचायचे 10 लाख झालेत 5 लाख झालेत कवर साबाळू घेऊन जा म्हणेल ना केव्हा म्हणेल जमा पडल्यावर म्हणणारच पण आपलं सगळं उलटच आहे ना खळं व्हायच्या आधीच द्या पेरायला पैसे नाहीत खाताला पैसे नाही आधीच उचलून आणतो मग ते का गादीवर बसून गोल्डन पाहिजे का आपल्याला भरपूर भजन करायचं आणि मागायचं नाही आपण केलेल्या भजनाचं वजन देवाच्या डोक्यावर होते आणि हेच तुको बनायचं होतं भजन करायचं पण देवाला मागायचं नाही कर्ज झालं देवावर भजनाचं आणि त्याला ते फेडा वाटायचं देवाला वाटावं तुकारामाने काहीतरी मागावं म्या त्याला द्यावं डोक्यावरचं खा द्यावं मंदिरामध्ये तुकोबारा गेल्या बरोबर देवाला असं बघायचं असे न नक्की आज काहीतरी मागणार महाराज आम्ही गेलोत की देव खाली बघते अरे मागायला आणि तुकाराम महाराज मंदिरात गेले मागण्याची आस मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ हो महाराजाच्या तोंडाकडे पांडुरंग परमात्मा पाहत होते महाराज मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ देवानच म्हणायचं मागा महाराज महाराज म्हणायचे मला काय कमी आहे मागायला काय कमी आहे काय होतं तुकाराम महाराजाकडे चुलीवर हारळी आणि घर चंद्रमौली काय होतं बसायला तरी जागा बरोबर आहे का
आणि महाराज म्हणाले मला काय कमी आहे तुला मागायला. अरे घरी काही नाही ना महाराज, काही नाही. काही नसल्यावर कुत्रे काला घर सांभाळतील. महाराजाच्या पडक्या घरामध्ये कोण बसायचे? कुत्रे. कुत्री. आणि तुकोबाला कुठे हिंडायचे? जाओ पुढे भिके के कुत्रे घर राखीते, पुढे विके कुत्रे घर राखीते. आम्ही सदैव आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके जवळी येता चोर धाके. येता चोर धाके. हे जाऊ कुत्रे कुत्रे घर राखीते, जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीते. जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीते. जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीते. काही नसायचं पण देवाला वाटलं की मागल काहीतरी आहे. देवाला आशेनं महाराजाकडे पाहायचं. दररोज मंदिरात गेले की देवाला तेच म्हणायचं मागा महाराज काही, मागा महाराज काही. तुकाराम महाराजाला वाटलं आता ब्रह्मांडाचा मालक आहे, रोजही पाठीमाग मागा 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 असं करा म्हणलं. आता मागावच म्हणजे पुन्हा किरकिर मिटलीच नाही मागा म्हणायची. महाराज आत्ताच म्हणलं ना काही मागू नका म्हणून. हा व्यवहार तसाच आहे बाबा. माणसानं खाऊ नये का खाऊच नाही. खावं पण काही खाऊ नये. हा खावं पण काही बी खाऊ नये. असं आहे वय. पिऊ नये का पिऊच नाही. प्यावं पण काही पिऊ नये. काही पिऊ नये. बर मग तसं मागू नये का मागूच नाही. काही मागू नये. काही मागू नये. काही मागू नये आणि काही मागितल्याशिवाय राहू राहू नये. तुकोबाराय म्हणले देव रोजही मागा 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 म्हणाले. आज आपण बघूतच मागूतच म्हणजे पुन्हा म्हणणार नाही. देवा मागू मागा महाराज मागा. अरे आज मागायला चालू तुझ्या मंदिरात तुला भेटीला आलो ना, मागायला चालू. आता इच्छा पूर्ण कर. आता मागे सरकू नकोस. आलो दान मागायास थोर करोनी आस, थोर करोनी आस, थोर करोनी आस. आलो दान मागायास थोर करोनी आस. थोर करोनी आस. थोर करोनी आस. आलो दान मागाया थोर करोन्या. मोठी आशा करून आलोय पांडुरंगा. दान मागायलाच आलोय. आशा करून आलोय. मागू. देवाला वाटलं मागा मागा म्हणून म्हणलो तुला काय मागायचे ते माग म्हणलो. आणि आज मागायचे पण काय मागते बा? तुला काय पाहिजे ते माग म्हणणं सोपं आहे ना. काय पाहिजे ते माग आणि देते वेळेस मग अवघड आहे का नाही. देवाला वाटलं काय मागते बोला. लहानपण केलं. एवढा मोठ्या जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पण लहान तोंड केलं. तुकाराम महाराजांना देवाच्या तोंडाकडे पाहिलं तर मला ए माग 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 मला साता मागायलो तर असं काय लहान तोंड करायला. आता असा दुःख उदास होऊ नको. न धरी उदास माझी पूर्वावी आस. आता उदास होऊ नकोस पांडुरंगा. माझी इच्छा पूर्ण कर. माग म्हणालाच ना रोज आहे. माग माग माग. हो आणि देते वेळेस माणसानं मन मोठं केलं पाहिजे. मोठं देते वेळेस. नाही तर उगाच संकुचित मन करून देऊन काय उपयोग आहे मला.
करोनी उचित करोने वोचित करोने वोचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात 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 मोठं मन करा आणि आमच्या हृदयामध्ये प्रेम घाला तरी देवानं तोंड लहान केलं. तुकाराम महाराज म्हणजे घाबरू नकोस, देवा तू भेऊच नकोस. माझी इच्छा पूर्ण करून घेतो आणि तुला एका पैशाचा धक्का लागू देत नाही. जमलं ना? एका पैशाचा धक्का लागत नाही आणि माझी इच्छा पूर्ण होईल. पुष्कळचे प्रमाणित महाराज अनेक काही नाही मागणे सुख संपत्ती सुख संपत्ती राज्य चाड झाले साकडे न पडे तुझे तुझे भक्ती पांडुरंगा तुला काहीच मागत नाही, तुला कोडं पुढे जाऊ नको. असं फुकट धक्काच नाही कशाचा. देव म्हणजे मग असं असलं तर मागा, काहीच खर्च नसल्यावर काय मागा, काय मागायचं मागू मागा मागा महाराज सांगतात महाराज. हेची दान दान दे गा देवा हेची दान दे गा देवा दान देगा देवा हेचे दान देगा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा दहावी शरण व्हावा तू दहावी शरण व्हावा गुण गाईन आवळी गुण गाईन आवळी तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणगायीन आवळी गुणगायीन आवळी. तू मागा म्हणालास तर मागतो, म्हणशी काहीतरी मागा. हेच दे गा पांडुरंगा हेच द्या हेच द्या. हेच शब्दाला सकारात्मक दृष्टीने सांगतात, याच्याशिवाय दुसरं काही नको. हेच दान त्या गा देवा कोणतं तुझा विसरण व्हावा. देवा आम्हाला तुझा विसर पडू नये. मागणी सोपीच आहे का अवघड आहे? सोपी असल्यावर देवाला मागायची गरज काय? असं आहे होय. सगळे माणसं कामात आठव राहतो पण विसरते फक्त देव. विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी विसरतो न पडावा माझा देवा तुमाशी विसरातो न पडावा माझा देवा तुमासी विसरतो न पडावा माझा देवा तुमासी. देवाचा विसर पडू नये असं देवालाच मागतात का? याचा भरोसा नाही. सगळे उसरतच जसे लहान लहान लेकरेच हे असे हे याला फक्त एकच माहिती आहे लहानपणी का आई बाबा बाबा. आई बाबा नाही, मम्मी पप्पा कुठून सुशिक्षित व्याकरणाने काढले कोणा ठाऊक आहे. मम्मी कोणला म्हणते? हा आईला आईला
अहो कुत्र्याला नाही ना आईला नाही मेलेल्या मूर्जाला मम्मी म्हणते. बघा पण कुठून काढले शब्द महाराज मम्मी आणि बापाला डॅडी म्हणजे DID मीन्स म्हणून म्हणे बापाला थोडंफार शिकविलं. शिकलेल्या माणसाला विचार घेत असतो मरणाला काय म्हणावं याला काय म्हणावं सांगा आपल्याला काय कळतं मृत्यू. पण हे शब्द आपलेच नाहीत हो. काय गरज आहे इंग्रजी बोलण्याची. ज्याला कळत नाही तिकडे ते माणसं जातात. अज्ञानी बाई वेग वरता येत नाही कुठे बेशील ईस्ट स्टँड आऊया ना. स्टँड ऑफ ईस्ट स्टँड म्हणजे काय बस स्टँड ठेसन. काय ठेसन गरज काय बस स्थानक आप बस स्थानक बस स्थानक म्हणावं आपली भाषा. मौली म्हणले माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैदा लंके. ऐसे अक्षरे रसिके मिळविना. आपण आपल्या भाषेला कमी लेखायला लागलो दुसऱ्या भाषेचा गौरव करतो. काय गरज आहे ती. याला काय म्हणता हो? याला शर्ट म्हणतात. शर्ट आपलं आहे का. आपला सदरा अरे आमची गावढाली भाषा बरी आपण पहिले लाव माताच ना. आंगडो काय पुन्हा कुडतो. आहे ना पण ती भाषा कुठे आपली बरोबर आहे. हे माऊलीच बोलून झाली मला. काय बोलावं देखील आपल्याला कळत नाही. आहा कटकटा हे ओकटे हा? आहा कटकटा हे ओकटे मृत्यू लोकेची उपराटे. हे धावचटे यार. हे प्रमाण सगळे बरोबर आहेत हो पण आचरणात आहेत का आपल्या वापरण्यामध्ये. जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत उपयोगाचं काय आहे महाराज. हे आई बाप एवढंच लेकराला माहिती. काय माहिती आहे महाराज. माझ्या द्वाराने घालेल लेकरं मागं लावता 2 चापटा जरी मारल्या तरी रडत का होईना इच्छाच मागं जाईल. ज्ञानोबाला देखील म्हणले हो मी म्हणत पदराचं बोलत नाही महाराज. पहिली बाळ बसे आई बाबा आई बाळची पिशे मग स्त्री मांसे भुलोळी ठाके. 22 वर्षाचं झालं आणि 18 वर्षाचं मध्ये शिरलं. मग आईला विचार ना बापाला विचारी ना. शेतातून आलं कावरू बावरू बघा. माय म्हणजे काय जेव की हो. अरे बस की हो. अरे जेव की कुठे गेली मातीच घे. वाढलं खायचं रे बाबा. विसरलं जे पहिले बालपणामध्ये आई बापावर जे प्रेम होतं ते प्रेम राहिलं नाही. तारुण्य अवस्थेमध्ये जे प्रेम होतं ते आता आहे नाही. जेव्हा आमचं मतार आहे का तिथं कुठं उठलं की पाराव घरी मारायचं. तो गेलं प्रेम. म्हातारपणात ते प्रेम राहिलं नाही. त्या प्रेमाचा विसर पडतो. त्याचा भरवसा नाही म्हणून तुकोबारा म्हणतात देवा आज आमचं तुमच्या भजनावर जे प्रेम आहे ना हे प्रेम असंच राहू द्या. याचा विसर आम्हाला पडू नये. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. विसरू नको विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. तुम्हाला वाटलं का भांडवल संपलं म्हणून मग आपल्याला जेवायचंय करायचं वेळ संपला म्हणून आपलं हळूहळू बोलायला. पण तुम्ही भजन केलं तर नुसतं तुमचं म्हणणार असं नाही जमलं. मग आत्ता शिकतो उगं टेकविला आणून पहिला चरणावर. हो सगळ्यांनी भजन केला तर कीर्तन सोडील. सगळ्यांना हात वर करा. हे सगळ्यांना हात कवर करा. एकदा भजन होऊ द्या चांगलं. सगळे नाही तर भटाचं घोडं आहे.
घोडं कोणाचं आहे? भटाचं. आणि नदीच्या काठाला आहे. एकदा हिरवटीला लागल्यावर काय मग कसं जेवण आलं काचं काय होय ना होय काय व्हायचं? सगळ्यांना भजन जर केलं तर कीर्तन सुटलं. हो. मला कळत आहे माझं बघणारे पुढे बघणारे आणि हे भजन करणारे रामनवमीचा दिवस आहे. गुरुवारी मोतीराम महाराजांचा आपला हनुमंतराचा सोहळा आहे. हा मोठे पर्व काळ आहेत आज आपल्याला आणि विशेष म्हणजे गुरुवार आहे पुन्हा आहे का ना त्रिवेणी संघ. आणि याच्यामध्ये असं गपचीप बसू नका. मस्त खळखळ भजन करा. झालं वर्षाला एकदाचं काम आहे आपल्याला. आता वर्षभर मला माहिती आहे मध्ये येतो ना कीर्तनाला इतके काही माणसं नसतात होत आहे का असा मोठा थाट आहे. सगळ्यांनी हात वर करा. सर्वांनी हातवार करा. रेकॉर्डिंग व्हायली तुमची सगळ्यांची. पताकाचे आणि ए बाई, सगळीकडे अनुसंधान. फिरवते. मस्त भजन करा. विठोबा कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार कुमाया जय जय कुमार कुमाये कुमार कुमाये कुमार 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 राजा रामचंद्र भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली